ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा सगळेजण धाकधूकच करत होते. माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते. मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हणलं बरं बाबा, बरं झालं जमीन दिसायला लागली. ढगात हेलिकॉप्टर, हा घड्याळाचं बटन दाब की लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मित्रांनो, क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा, नहीं, मैं तो लेने वाला हूँ. कसलं काम होतं त्याचं? नोंदणीचं 7/12 नोंदणीचं झालं. तिथला तहसीलदार नाही, तलाठी का कोण 15,000 हजार रुपये मागतोय. त्याला आता बोलवलंय 5 वाजता तिथं राठोड, तिथं तुम्ही पण या, त्याचा बंदोबस्तच करतो. म्हणजे मी जीव तोडून काम करतोय. हे बघ उठलाच लगेच बटन दाबायला. आता ब्रेकिंग न्यूज नको दाखवायला. अजित पवार असं म्हणला, याला तुझा धंदा चालायचा ना आमची वाट लागायची. हा माझ्या ते लक्षात आलंय, कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तसं तसं मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय, कारण लाईट नसल्यावर काय काम आहे तर मित्र